वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर हगवणे कुटुंबावरती मोठे गंभीर आरोप आहेत ते सुद्धा केले जात आहेत. सध्या पोलीस कारवाई केली जाते. मात्र वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या का केली किंवा त्यांना आत्महत्या प्रवृत्त का करण्यात आलं असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्याबरोबरच हगवणे कुटुंबाचे मोठी सून असलेल्या मयुरी जगताप हगवणे यासुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा असे प्रकार घडलेले होते, पण वेळीच त्या माहेरी निघून आल्या. म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी त्यांना स्वतः माहेरी येऊन सोडलेलं आहे. स्वतः मयुरी आपल्यासोबत आहेत. खरं तर सगळा दुःखद प्रसंग आहे. तुमच्यासोबतही असे प्रसंग घडलेले आहेत. नेमका हगवणे कुटुंबाचं काय पार्श्वभूमी, कशा पद्धतीचं त्यांचं वागणं होतं, आणखी इतकं क्रूरपणे मयुरीसोबत त्या वैष्णवीसोबत त्या वागलेल्या होत्या. तुमच्यासोबत सुद्धा असंच घडायचं? माझ्या म्हणजे मला माझ्या मिस्टरांचा पाठिंबा होता, त्यामुळे मला कधी मागणी नाही केलेली. पण छोट्या छोट्या गोष्टी मागत आलेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनी मला त्रास दिलेला आहे. म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे असंच पाहिजे, चौरंग पाट लग्नामध्ये अशीच पाहिजे, किंवा करिश्मा हगवणेला अशीच साडी पाहिजे, तशी साडी पाहिजे, असल्या साड्या ती घालती का, असं होतं त्यांचं. कोण जाच नेमकं कुटुंबामध्ये करायचं? कारण की राजेंद्र हगवणे त्यांची मिसेस किंवा त्यांची जी मुलगी आहे आणि त्यांचा मुलगा हा जो शशांक, वैष्णवीचा जो नवरा आहे, या सगळ्यांकडनं अशाच पद्धतीने वागणूक मिळायची? हो. माझे जे दीर आहेत ते आणि माझी जी नणंद आहे त्या त्या त्रास द्यायच्या. वैष्णवी यांच्यासोबत तुमचं काय बोलणं व्हायचं? कधी त्यांनी तुम्हाला हे सगळं घडतंय हे सांगितलं होतं कधी? नाही, ती मुलगी त्यांना खूप घाबरायची. त्यामुळं तिने कधी, आणि मीही तिला त्रास नाही व्हावा म्हणून कधी मीही प्रयत्न नाही केला. कारण की मी स्ट्रॉंग होते, मी त्यांना सामोरे गेलेले आहे. पण ती वीक पडली त्या गोष्टीमध्ये. तुमच्या ज्या सासू होत्या त्या सुद्धा त्रास द्यायच्या? त्या पण त्रास द्यायचा. जर आई-वडीलच जर मुलीला सांगू शकत नाही की असं वागू नको, तसं वागू नको, आपण लोकाची लेक आणलेली आहे घरात थोडक्यात, मग आईच कारणीभूत झाली ना या गोष्टीला. तुमचा विवाह कधी झाला आणि मग तुम्ही तुमच्या माहेरी कधी निघून आला? म्हणजे तुमच्या मिस्टरांनी कधी सोडलं? मला जानेवारी 14 मध्ये इथं आणून सोडलं त्यांनी, की तू इथं सुखरूप राहशील, नीट राहशील, त्यांच्यामध्ये तू नीट राहू नाही शकत, थोड्या दिवसांनी आपण बाहेर राहूयात, असा निर्णय आमचा झालेला होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचा जो शाही विवाह सोहळा झालेला होता ते एक समोर येते. म्हणजे एक फॉर्च्युनर गाडी दिली, 51 तोळे सोनं दिलं, आणखीन काय काय वस्तू होत्या त्यासुद्धा देण्यात आलेल्या होत्या. तुमचा ज्यावेळेस विवाह ठरला होता हगवणे कुटुंबाशी, तर तुमचंसुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या माहेरांच्या लोकांकडून देण्यात आलेल्या होत्या वस्तू? हो, म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझ्या नणंदबाई त्या घरी आल्या होत्या. माझ्या आईनी म्हणजे सांगितलं होतं की तिला वडील नाही आहेत, मी तुम्हाला एवढंच देऊ शकते. पण त्यातही त्यांनी खूप खूप बराच वेळा घरात बसलो होत्या की एवढीशाने काय होत नाही, तुम्हाला अजून द्यायला पाहिजे, की आमची मोठी मोठी माणसं आहेत, सगळी लग्नाला येतील वगैरे. पण माझ्या आईने त्यांना हात जोडले की माझ्याकडून एवढंच होऊ शकतं, मी एवढीच करेल. मग त्यांनी थोड्या दिवसांनी मग त्यांनी त्यांच्याच आम्ही उचलून दिलं लग्न, मग ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. म्हणजे तुम्हालाही लग्नानंतर अशा पद्धतीची मागणी सातत्याने होत होती का सासरच्यांकडून? नाही, म्हणजे माझे मिस्टर तिथं उभे राहायचे की मला काय नकोय. म्हणजे ते मला इव्हन म्हणायचे की तू सही पण दे तुझ्या घरच्यांना, मला काहीच नकोय, असे बोलायचे. हा सगळा प्रकार घडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, नेमकं वैष्णवी यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? नक्कीच माझ्या जे घरचे जे चौघजण आहेत ते जबाबदार असतील. काय कारवाई त्यांच्यावर व्हावी असं तुम्हाला वाटतं? कारण की हे प्रकरण इतक्या मोठ्या स्तरावरती आता गेलेलं आहे. सर्व स्तरातून टीकासुद्धा होतीये. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना पाठबळ मिळते. असं काय होतं? म्हणजे ते आता सापडत नाहीये, तर राजकीय दबाव नक्कीच असू शकतो की इतका होऊन पोलिसांनी इतकी कारवाई करून सुद्धा ते सापडत नाहीत म्हटल्यावरती नक्कीच असू शकतो. तुमच्यासोबत ज्यावेळेस असं घडलेलं होतं तेव्हा तुम्ही सुद्धा तक्रार दिलेली होती. तुमचा सुद्धा एक CCTV मध्ये समोर आलेला होता. तर ते नेमकं काय घडलं? त्यावेळेस माझे मिस्टर घरी नव्हते आणि या चौघजणांनी माझ्यावरून हल्ला केला होता. त्यामध्ये जो माझा मोबाईल होता तो शशांक हगवणे घेऊन पळत होता, का तर त्याच्यात रेकॉर्डिंग चालू होतं, म्हणून त्या मोबाईल माझ्याकडं पाहिजे म्हणून मी त्याच्या मागे पळत होते. ते CCTV मध्ये कैद झालेलं आहे. वैष्णवी यांचा नवरा शशांक हा सुद्धा तुम्हाला त्रास देत होता? शशांकनी मला खूप मारलेलं पण आहे, दगडफेक केलेली आहे. म्हणजे अक्षरशः घरामध्ये जी भांडणं झालेली आहे ते त्यानेच मला मारलेलं आहे. मग त्यावेळेस तुमच्या घरच्यांकडून काय नेमकं कुटुंबासोबत त्यांच्या बोलणं होत होतं? माझ्या घरचे कायम यायचे, समजून सांगायचे की तुम्ही भांडू नका, तुम्ही त्रास देऊ नका तिला, ती तुमचं काय म्हणजे आता वेगळी राहिली तरी काय त्रास आहे तुम्हाला.
पण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तिला सोडून द्यायला लावणार आहे त्याला आणि त्याचं दुसरं लग्न लावणार आहे, तुमची पोरगी तुम्ही घेऊन जावा. पण माझे मिस्टर मला सोडायला तयार नव्हते. एक शेवटचा प्रश्न आहे, भावनिक आहे थोडासा. वैष्णवी यांचं जे बाळ होतं ते बाळसुद्धा आता कसपटे कुटुंबाकडे मिळालेलं आहे, पण आता बाळाचं पुढं काय हा एक प्रश्न आहे, कारण की त्याला आता आई नाही आहे. तर एक माणुसकी म्हणून एक तुम्हाला काय वाटतं नेमकं त्या बाळासाठी तुम्ही काय करू इच्छिता? नक्कीच मी त्याची आई व्हायला तयार आहे. ते माझ्याकडे बाळ आलं तर मी नक्कीच त्याचा सांभाळ करू शकते. आणि माझ्या म्हणजे फॅमिलीला पण माहिती की लहान मुलं मला खूप आवडायची, पण त्यांनी कधी मला ते बाळ हात बघून सुद्धा नाही दिलं. हातात घ्यायची तर खूप लांब गोष्ट, पण बघून सुद्धा नाही दिलेलं त्यांनी मला. ते बाळ माझ्याकडे आलं तर नक्कीच मी त्याचा सांभाळ करू शकते. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.